Ambeloda has become a focal point once again as the recent unseasonal rain potentially pose a flood risk to the residents. The accumulation of debris, waste and trash will only worsen the situation. Let's speak to the residents and hear them out. आंबेलोडा इथला मी स्थानिक रहिवासी असून माझं कुटुंब इथं गेल्या 40 वर्षापासून आम्ही इथं राहत आहोत आणि आमचं कुटुंब ज्या ठिकाणी राहतं तर तुम्ही पाहू शकता की इथून मोठा आंबेलोडा नाला गेलेला आहे आणि दरवर्षी महापालिकेकडून जी नाले सफाईची जी कामं हाती घेतली जातात तर माझ्या भागामध्ये 2019 मध्ये जो आपला आंबेलोडाचा जो महापूर आला होता तर त्या पुरामध्ये आमची सर्व कुटुंब उद्ध्वस्त झालेली होती। असं असताना सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनातून इथे कुठलीही नाले सफाई केली जात नाही। दरवर्षी आम्हाला महापालिकेला जाऊन सांगावं लागतं, ओरडावं लागतं की बाबा इथे या, इथे लक्ष द्या। आश्वासनांच्या पलीकडे महापालिकेचे ड्रेनेज विभागाचे लोक काही इथे कामं करत नाहीत। फक्त ते सुरक्षेच्या कारणातून आम्हाला इथं गाडी आणता येत नाही, JCB आणता येत नाही, रस्ता तुम्ही दाखवा अशा त्या जबाबदारी आमच्यावर ढकलून महापालिकेचे लोक मोकळे होतात आणि ते काम इथं करत नाहीत। आपण पाहू शकता की आता इथं काय परिस्थिती आहे आणि येणाऱ्या जर मोठ्या पावसामध्ये जर मोठा इथे पूर आला तर इथं काय परिस्थिती उद्भवू शकेल आणि अशा वेळेला नागरिकांनी कुठे जायचं तर हा आमचा संतप्त सवाल पुणे महापालिका आणि ड्रेनेज विभागाला आम्ही विचारतो आहे। आतापर्यंत जे काही स्थानिक इथले लोकप्रतिनिधी होते त्यांना सुद्धा या परिस्थितीत चांगल्या प्रकारे जाणीव आहे, पण एकही लोकप्रतिनिधी या बाबतीमध्ये आवाज उठवत नाहीये किंवा साधं विचारून लोकांना विचारत पण नाही की बाबा इथं तुम्हाला सुरक्षेमध्ये वाटतं का, तुमच्या इथं काय लोक येतात का काम करायला, अशी कुठली काळजी महापालिकेचे लोकप्रतिनिधी सुद्धा घेत नाहीयेत। आमचं म्हणणं आहे शिस्त पाळा, डस्टबिन मध्ये कचरा टाका, त्याच्यात टाकू नका, घाण नडते त्याने बी शिस्त पाळायला पाहिजे ना। आपण सांगते म्हणणार तुम्हाला काय करायचं जावा, हे काशीच प्रॉब्लेम येतात, कुणी आमच्याकडे येत नाही, बाथरूम स्वच्छ नाही, एवढ्याच अडचणी येत्या, सगळ्या कशाच्या अडचणी येत्या नाही, कुठली अडचण नाही, सगळ्याच्या अडचणीच आहे त्या। हो, पण स्वच्छ नाही, डोळ्याला कोण येत नाही, आता काय करायचं त्याला नाही इलाज आहे। आता त्याने आमची व्यवस्था करावी, हे साफसफाई करावं, आमची अपेक्षा काय आहे तेच आहे। हे सगळं स्वच्छ करावं म्हणजे काय धोका होत नाही, पाणी घराने शिरत नाही, कचरा काय नाही, घरगुतीच कचरा येतं, बाकीचा कुठला नाही। काचऱ्याचं पाणी आहे, पण कचरा तिकडून येत असेल, वरतून येत सगळं कचरा तिकडून येतो सगळा वाहून। त्यांनी केलं पाहिजे, माणूस पाठवायला पाहिजे दररोज दोन्ही टायमाला, ते कचरा नेण्यासाठी, साफसफाई करण्यासाठी, टॉयलेट साफ करण्यासाठी, साफ करायला कुणी येत नाही अजिबात। हे पूर आल्यापासून कोणी आमच्याकडे लक्ष देत नाही। आता पावसाचं तोंड आलंय, आता काय करायचं आम्ही, हे साफसफाई केलंय, चांगलं स्वच्छ ठेवलं तर पाणी वाहून जाईल ना। पावसाचं काय सांगता येत नाही, जोरात पाऊस आला की जोरात पाणी येतंय वरतून। महानगरपालिकेनं स्वच्छ ठेवलं टायमाशी तर हे कशाला होते अडचणाची, हेच अपेक्षा आहे, दुसरी काय आपली अपेक्षा आहे। कोणाला सर्व्हिस नाही त्या, कोणाला नोकऱ्या नाही त्या, आपले लोक कागद कुगद इथून खाणारे, मजुरी काम करून खाणारे आहेत ते सगळ्याच्या हातावर रिपोर्ट। काय नुकसान झालं तर त्यांच्याकडे घ्यायची सुद्धा अपेक्षा नाही, काय नुकसान झाली तर काय घेण्याची सुद्धा अपेक्षा नाही आणि त्यांची देण्याची सुद्धा आम्हाला अपेक्षा नाही। आम्हाला म्हणले तुमची काय नुकसान झालेली सिमेंट बिमेंट देतो, माणसं पाठवतो, एकही कोणी आलं नाही। आम्ही पदरून ती बेगा पडलेलं खचलेलं आम्ही केलं नीट, पण कोणी आलं नाही आमच्याकडे।